हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर सकाळच्या नाश्त्याला आपण नेहमीच काही ना काही तर बनवतो. तर त्यामध्येच एक नाश्त्याचा प्रकार म्हणून आज मी व्हाईट पास्ता बनवणार आहे. तर त्यामध्ये मी पास्ता घेतलेला आहे. हे पहा. तर ह्या पास्त्याला आपण काय करायचं आहे, बॉईल करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर ह्या गरम पाण्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये 1 ते 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे काय होतं, पास्ता सुट्टा होतो, म्हणून आपण तेल वापरायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये हा पास्ता मिक्स करायचा आहे. पहा, आता ह्याला आपण यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. पास्ता आता शिजलाय का पाहूया. हे पहा, पास्ता आता शिजलेला आहे. आता याला आपण एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे. पास्त्याला आपण जास्त शिजवायचं नाही आहे. जास्त शिजल्याने तो काय होतो, मध्ये तुटायची शक्यता असते, म्हणून आपण जास्त शिजवायचं नाही. यानंतर याला आपण काढल्यानंतर याच्यामध्ये आपण थंड पाणी ओतायचं आहे आणि थंड पाणी ओतून परत एकदा हे धुवून घ्यायचं आहे. थंड पाणी ओतल्याने काय होतं, तर तो चिकटत नाही एकमेकाला. तसेच याला थोडंसं वरती तेल लावलं तरी चालेल. तेल लावल्याने देखील पास्ता एकमेकाला चिकटत नाही. आता यामधली पाणी मी ओतून टाकलेलं आहे. आज चला तर पास्ता बनवूया. तर हे पॅन मी गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी बटर घातलेलं आहे. हे पहा. आता या बटरमध्ये आपण बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. हे पहा. लसूण थोडा परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला आलं घालायचं आहे आणि कांदा चिरलेला घालायचा आहे 1 वाटी. तसेच 1 वाटी यामध्ये भोपळी मिरची घालायची आहे चिरलेली. हे पहा. यामध्ये कॉर्न घातले तरीही चालेल. गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि हे सर्व काय करायचं आहे, आपण थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे. जास्त करपूस भाजायचं नाही आहे. यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याने काय होतं, कांदा वगैरे मऊ होतो. आता यानंतर एका साईडला आपण हे सर्व करून घ्यायचं आहे. पहा. आता यामध्ये आपण व्हाईट सॉस बनवायचा आहे. तर व्हाईट सॉस बनवण्यासाठी आपण काय काय करायचं आहे ते पाहूया. आता यामध्ये आपण मैदा घेतलेला आहे 2 चमचे. तर हा 2 चमचे मैदा आपण बटरमध्ये भाजून घ्यायचा आहे. थोडासा असा करपूस भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया किंवा दूध घातलं तरीही चालेल. आता हे सर्व आपण परतवून चांगला घ्यायचा आहे. तर व्हाईट सॉस आपला तयार झालेला आहे. तर तुम्हाला वेगळा असा व्हाईट सॉस बनवायचा असेल तर असं बनवू शकाल तुम्ही, पण मी त्यातच बनवून घेतलेला आहे. आता यानंतर यामध्ये आपण दूध ॲड करायचं आहे. शक्यतो व्हाईट सॉस बनवताना यामध्ये आपण दूध ॲड करायचं आहे. दूध घातल्यानंतर हे सर्व परतवून घ्यायचं आहे. यामध्ये आता मिरपूड घालायची आहे. यानंतर चिली फ्लेक्स घालायचे आहे. आता हे सर्व आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता हा शिजलेला जो पास्ता आहे ना, तो यामध्ये ॲड करायचा आहे. आता सर्व हा पास्ता काय करायचा आहे, परतवून घ्यायचा आहे आणि एकजीव करून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये आपण चीज आहे ते किसून घालायचं आहे. तर हा चीज पास्ता लहान मुलांना भरपूर आवडतो. यावरती चीज किसून झालेलं आहे. आता ते पास्त्याला चांगलं परतवून घेऊया आणि लो फ्लेमवरती 2 मिनटं फक्त शिजवून घ्यायचं आहे. व्हाईट पास्ता आता आपला तयार झालेला आहे. यावरती आपण कोथिंबीर स्प्रेड केलेली आहे आणि त्यानंतर याच्यावरती आपण फ्रेश क्रीम घालायची आहे. पहा. तर ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. हे पहा, व्हाईट पास्ता आता तयार झालेला आहे. चला तर आता सर्व करूया.
तर ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.